नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे आपल्या आवडता महत्त्वाच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आणि एक दिलासादायक बातमी या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेटच्या माध्यमातून बनवली. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक हे जे आता मुंबईमध्ये जे भरती झालेली आहे, जी भरती प्रक्रिया अजून चालू आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो आता लवकरच पोलीस शिपाईचे जे विद्यार्थी घरी आहेत, अजून पोलीस शिपाई सिलेक्शन फायनल सिलेक्शन आहे त्यांचं नाव झाले, जे घरी येते किंवा जे चालकला झाले परंतु त्यांना अद्याप पुढे पाठवलेलं नाही ट्रेनिंगला वगैरे, त्या विद्यार्थ्यांसाठी एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक ही दिलासादायक बातमी ठरू शकते. कारण का आता पोलीस प्रशिक्षणामध्ये जे काही 8,400 लोक प्रशिक्षण घेत आहे आता सध्या, त्याच्यामध्ये अजून 5,000ची प्रशिक्षणाची वाढ करायची आणि 5,000 8 5 13,400 इतकी विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी होईल अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार. म्हणजे मुंबई पोलीसवाल्यांना कधी बोलावणार हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा उद्भवतोय का मुंबई पोलीसची जी यादी त्या यादीवाल्या विद्यार्थ्यांना कधी बोलवणार. कारण मुंबई पोलीसचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना न बोलवण्याचं एकच कारण आहे, कारण का ट्रेनिंग सेंटरमध्ये काय नाही, या ठिकाणी जागा शिल्लक नसल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना काय करते या ठिकाणी बोलावण्यात आलेलं नाही. आलं लक्षामध्ये मुंबई पोलीस प्रशिक्षण अद्यापही बोलवलेलं नाही. मात्र आता जो काही निर्णय झाला 5,000 अतिरिक्त प्रशिक्षणार्थांच्या जागा ज्या वाढवलेल्या त्याच्यामुळे काय होणार, आता मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनिंग जे या ठिकाणी 8,400 लोकांना दिली जायची ते आता 13,400 लोकांना एका वेळेस देण्यात येणार आहे. मग ते जे 5,000 ऍडजस्ट होणार आहेत. कारण का कसं राहतं, ट्रेनिंग दोन प्रकारचं राहतं. एक म्हणजे तुम्हाला मुक पीटीसी मध्ये जे ट्रेनिंग दिलं जातं ते एक ट्रेनिंग, ते झाल्यानंतर परत सेवा अंतर्गत एक अंमलदारांना जे ट्रेनिंग दिलं जातं ते ट्रेनिंग. त्याच्यामुळे दोन प्रकार ट्रेनिंग म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये 9 आणि ते 6 म्हणजे जवळ 1.5 वर्ष निघून जातात लक्षामध्ये त्या ट्रेनिंगमध्ये. आणि काय होतं, पुढची भरती घ्यायची आणि पुढची भरती घेऊन परत विद्यार्थ्यांना पाठवा. आता जर खऱ्या अर्थाने आता जर रिअल सिच्युएशनचा जर विचार केला तर भरती होणार आहे. भरतीची जाहिरात पण आता लवकरच पडण्याची शक्यता आहे. कारण की ते कालचे परिपत्रक जे आले त्या परिपत्रकाच्या माध्यमातून असं वाटतं का जे परिपत्रक ते वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याच्या जाहिराती जागांचा होता, कपीकृत आरक्षणाचा जाहिराती निश्चित होतं. आणि आता असं वाटतं की नक्कीच जाहिरात लवकर येण्याची दाट शक्यता आहे. परंतु जाहिरात आल्यानंतर जर भरती जर 3 महिन्यात 2 महिन्यात उरकली तर परत जवळजवळ 10-15,000 मुलं ट्रेनिंगसाठी हे होतील आणि अजून त्याच विद्यार्थ्यांची ट्रेनिंग अपूर्ण आहे. त्यानंतर ते जे 8,400 ची ट्रेनिंग झाल्यानंतर परत मुंबईचे 5,000 शिल्लक आहेत आणि प्लस मुंबईचे जवळ सगळेच शिल्लक आहेत आणि ते चालकचे काही बाकी आहेत. म्हणजे असे जवळ 8-10,000 मुलं आहेत का ज्यांना परत ट्रेनिंगला पाठवावं लागणार आहे. त्यांची परत ट्रेनिंग 7-8-9 महिने 7 महिने जरी धरला, कमीत कमी 7 महिने धरलं तरी परत त्यांची ट्रेनिंग आहे. त्याच्यामुळे ट्रेनिंगला पाठवणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात होऊ राहिली. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची जी 8,400 जागा होती ती आता काय केली त्यांनी 5,000 वाढवलेली. हीच नॉर्मली अपडेट होती. आणि विशेषतः म्हणजे आपली एक गोष्ट डोळ्यासमोर आली का आपण म्हणतो भरतीची जागा निघते नाही, भरतीची जागा निघते नाही किंवा भरतीला जागा नाही. बाळांनो, दरवर्षी रिक्त होणारे जे पद आहेत नाही, 12 ते 15,000 पद दरवर्षी रिक्त होतात. अलग लक्षामध्ये दरवर्षी 12 ते 15,000 पद रिक्त होतात. ते दरवर्षी जरी भरले ना, दरवर्षी जरी भरले का ते दरवर्षी भरले तरी पण ते पद लक्षात घ्या पूर्ण होत नाही. अलग लक्षात तरी पण ते पुढच्या वर्षी परत तेवढे परत रिक्त होतं पद. ऍव्हरेजने आपण 8 ते 9,000 पद रिक्त होतात असं धरून 12-15 सोडून द्या, 8 ते 9,000 रिक्त पद होतं ऍव्हरेज असं आपण धरलं तरी लक्षात ठेवा मित्रांनो, पोलीस प्रशिक्षण पोलीस पदांची जी पद आहेत, पोलीस शिपाई पदाची जी पद म्हणजे जे पद आहेत पोलीस शिपाई पद, हे दरवर्षी मोठ्या प्रमाणात सगळ्यात जास्त पोलीस विभागामधलं जे पद असेल रिक्त होणार तर पोलीस शिपाई पद असतं मोठ्या प्रमाणात रिक्त होतं. त्याच्यामुळे दरवर्षी भरती होत असते. त्याच्यामुळे मध्यंतरी बरेच जण म्हणले का कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे, परत 5 वर्ष भरती नाही, 4 वर्ष भरती नाही, असं काय होणार. पोलीस भरती अशी मित्रांनो ती कायम चालू राहणार. लक्षात ठेवा, पोलीस भरती बंद होणारी प्रक्रिया नाही. पोलीस भरतीच नाही पण सर्वच प्रकारच्या नोकर भरती प्रक्रिया. आता मध्यंतरच्या काळात जे काही मध्यंतर 4-5 वर्षात काही विभागाच्या जाहिरात आल्या नव्हत्या, मात्र त्यांना गरज भासली. तुम्ही पाहिलं असतं ना, आता 75,000 ची मेगा भरती अमृत महोत्सवी सगळ्या विभागांच्या जाहिराती उराल्या. जे ना ते विभाग पार WRD PWD पाटबंधारे इरिगेशन त्याच्यानंतर तुमचं पार कोशागार जलसंधारण पार सगळ्या विभागाची जाहिरात या ठिकाणी आलेल्या जातात. का? कारण का त्या जागांची त्यांना गरज भासू लागली. त्याच्यामुळे त्यांनी ती रखवलेली जी भरती होती मोठ्या प्रमाणात ती भरती आता पुन्हा या ठिकाणी सुरू झालेली आणि सगळ्या विभागांमधल्या भरती प्रक्रिया सुरू आहेत. तुम्हाला माहिती आहे रोजच परीक्षा चालू आहेत, रोजच पेपर चालू. गेले 4-5 महिने झाले नुसत्या परीक्षा चालू. TCS IBPS नुसते पेपर चालू. मोठ्या प्रमाणामध्ये जागा या ठिकाणी काय मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. आणि त्यांनी जे आज जे पेपरला त्यांनी जे कात्रणाच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितलं ते तुमच्या समोर या ठिकाणी मी थोडक्यात मांडतो. पहा, तुम्हाला या ठिकाणी समोर दिसतंय पण ते तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल समोर की पोलीस प्रशिक्षणासाठी काय 5,000 जागा वाढवणार असं त्यांनी सांगितले. त्यांनी काय सांगितलं की राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थी क्षमता 8,400 वरून वाढून 13,400 होणार असून याबाबतच्या निर्णयाला गृह विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील प्रशिक्षणार्थींची संख्या ही 5,000 वाढणार आहे आणि प्रशिक्षण केंद्र सुद्धा या ठिकाणी वाढवणार आहेत. काय लक्षात ठेवा, इथं जागा वाढवल्यात बरोबर, परंतु प्रशिक्षण केंद्र सुद्धा वाढवण्याचं त्यांच्या नियोजनात आहे, त्यांच्या निर्णयार्थ आहे ते. आणि लवकरच 1-2 तरी पोलीस प्रशिक्षण केंद्र वाढणार. त्यामुळे एका प्रशिक्षण केंद्राला मान्यता पण भेटलेली वाढण्यासाठी.
प्रशिक्षण केंद्र कशासाठी, हे जे प्रशिक्षण केंद्र आहेत ते कशासाठी राहतात, कारण का राज्यात पोलीस दलात नव्याने झालेल्या शिपाई व चालक शिपायांना मूलभूत प्रशिक्षण आणि अंमलदारांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी ही केंद्र असतात मित्रांनो. 2 सत्रात मूलभूत प्रशिक्षण केंद्र द्यावे लागते त्याला 1.5 वर्ष लागतात, जवळजवळ 1.5 वर्ष लागतात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरती प्रक्रियेसाठी अंदाजे 6 महिने लागतात. आणि बाळांनो तुम्हाला मी हात जोडून सांगतो की आता जर भरती प्रक्रिया निघाली इव्हन 28 डिसेंबर 29 डिसेंबर 30 डिसेंबरच्या आज जर जाहीर झाली तरी ती भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपल्याला तब्बल वर्ष जाणे 10 महिने तर मोकळे जाणार, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जरी भरती आता आली तरी लक्षात ठेवा आपल्याला संयम लय मोठा ठेवावा लागणार, कारण का तुमची भरती प्रक्रिया 2 महिन्यात आणि 1 महिन्यात पूर्ण होणारी भरती प्रक्रिया नसणारी ही कमीत कमी 2024 पूर्ण वर्ष खाणारी. अलग लक्षामध्ये जॉईनिंग बरं डिसेंबरमध्ये, ह्या डिसेंबरमध्ये जाहिरात आली ना, तुमची फायनली जॉईनिंग वर्दी घालून पीटीसी जाण्याची वेळ कदाचित पुढच्या डिसेंबरपर्यंत येऊ शकते. म्हणजे मध्यंतरी तेवढ्या गोष्टी आहेत, तेवढ्या गडबडी आहेत, तेवढ्या घडामोडी होणार आहेत मधल्या गोष्टीत. आणि त्याच्यामुळे त्यांनी हे केलेले आहे. आणि सध्या नव्याने भरलेल्या शिपाई चालकांचं प्रशिक्षण चालू आहे. पोलीस अंमलदारांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणात जून पासून खंड आहे. जे पोलीस अंमलदार ट्रेनिंग घेऊन येतात त्यांना परत सेवांतर्गत काही प्रशिक्षण द्यावं लागतं, जे ऑफिशियली ते सेवांतर्गत प्रशिक्षण गेले जून महिन्यापासून खंडित आहे. लक्षामध्ये त्यानंतर दरवर्षी रिक्त होणारे जी पदं हे 12 ते 15 हजार पदं दरवर्षी रिक्त होतात. किती 12 ते 15 हजार पदं काय होतात दरवर्षी काय होतात रिक्त होतात. यामध्ये तुम्ही पाहू शकता की म्हणून वाढवलेली क्षमता जी आहे का पोलीस अंमलदारांचं मूलभूत प्रशिक्षण विहित वेळेत पूर्ण करणे व पोलीस अंमलदारांना सेवांतर्गत प्रशिक्षण देणे या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी शक्य होण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व संचालनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता की बाबा आम्हाला जागा वाढवून द्या. आणि त्यानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्राची क्षमता आता पहिल्या टप्प्यात 2500 वरून दुसऱ्या टप्प्यात 2500 इतकी वाढवून सोयी सुविधा निर्माण करण्यात आलेल्या येणार आहेत. आता तुम्ही विचार करा या ठिकाणी 8400 प्रशिक्षणार्थीची क्षमता आहे, त्या ठिकाणी ती आता 5000 वाढवणारे विद्यार्थी आहे. म्हणजे ती क्षमता जवळजवळ ती क्षमता किती होणार आहे मित्रांनो, ती क्षमता आता होणार आहे जवळजवळ 13400. लक्षामध्ये 13400 प्रशिक्षण क्षमता होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे का अजून एक गोष्ट, हा महत्वाचा प्रश्न तुम्ही पाहू का, या ठिकाणी आहेत केंद्र प्रशिक्षण केंद्र कुठे आपापले, मरोळला आहे मुंबईला, नानवीजला आहे दौंडला, सोलापूरमध्ये पण आहे, जालन्यात आहे, नागपूरला आहे, खंडाळ्याला आहे, तुर्ची सांगली या ठिकाणी सुद्धा आहे, बाबुळगाव लातूर या ठिकाणी सुद्धा आहे, धुळे या ठिकाणी सुद्धा आहे, अकोला या ठिकाणी आहे, जालना घेतलं का, हो जालन्याला पण आहे. असे जवळजवळ मित्रांनो 10 प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रात आहे. आणि 10 प्रशिक्षण केंद्रामध्ये 840 विद्यार्थी, 8400 विद्यार्थी, म्हणजे ऍव्हरेजली जर विचार केला तर 700-800 विद्यार्थी एका प्रशिक्षण केंद्रात मॅक्झिमम असतात. लक्षामध्ये 700-800, तर ती संख्या आता जवळजवळ 1000-1100 पर्यंत जाणार आहे मित्रांनो. आणि ते 1200च्या ऍव्हरेजनी ती जाणार आहे. आणि आता 13400 ह्या 10च प्रशिक्षण केंद्रामध्ये ज्या ठिकाणी 8400 लोक प्रशिक्षण घेत होते त्या ठिकाणी 13400 लोक आता प्रशिक्षण घेणार आहे. मग तुम्ही म्हणाल सर दिलासादायक काय आहे, यात कुठं आला दिलासा? बाळांनो, जे विद्यार्थी पोलीस झालेत मुंबईला आणि चालकला त्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंगला पाठवण्यासाठी जागा नाही, त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत वेट करावं लागणार आहे. त्याच विद्यार्थ्यांना आता ही क्षमता वाढवल्यामुळे ऑन दी स्पॉट त्याच्यामध्ये तसं नियोजन करून पुढच्या पद्धतीचं नियोजन करून त्या पद्धतीने त्यांना काय केलं जाऊ शकतं, त्या ठिकाणी पाठवलं जाऊ शकतं. म्हणजे हे जर मुलं लवकर पुढे गेले ट्रेनिंग सेंटरला, ह्या मुलांना लवकर ट्रेनिंगला पाठवलं तरच दुसऱ्या मुलांना लवकर त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे. आजही काही मुंबईचे मुली काय SC ST समाजाच्या ज्या मुली त्यांना बोलवले फक्त, बाकी कोणत्याच कॅटेगरीच्या आजही आम्हाला बरेच मुलं लॅबला वगैरे इकडे फायनली सिलेक्शन झालेले मुंबईतले मुली भेटतायत. कारण का अजूनही बोलवलेलं नाही, त्यांना परत बोलवायचंय, बोलून परत तिथं ठेवायचंय मुंबईत, आणि मुंबईत ठेवल्यानंतर परत PTCला पाठवायचंय. म्हणजे हा जो कालखंड आहे, हा जो कालावधी आहे हा खूप मोठा असणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की एवढी घाई नाही, कोणत्याही गोष्टीला घाई करू नये, संयम ठेवा. आणि त्याच्यामुळे मी सांगतोय का आता आपल्याकडे सध्या शांततेचा काळ चालू आहे. आता लक्ष पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी शांततेचा काळ चालू आहे. त्याच्यामुळे या शांततेच्या काळामध्ये मित्रांनो सध्या तुम्ही तुमच्या अभ्यास, मी म्हणत नाही का शांततेच्या कधी म्हणायला येते, म्हणजे चांगलं आहे ते वाक्य की शांततेच्या काळात रक्त सांडलं, युद्धाच्या काळात शांततेच्या काळात घाम गाळल्यानंतर युद्धाच्या काळात रक्त सांडवला नाही. खरंय, मात्र ठीक आहे ते वाक्य मोठे मोठे वाटतात आपल्याला, पाहायला, वाचायला, ऐकायला, आणि ते अंगीकारायला पण मोठे मोठे वाटत असते. तरी मी काहीच नाही सांगणार, मी फक्त एक सांग का शांततेचा काळ आहे ना, शांततेच्या काळात शांततेत चांगलं ग्राउंड आणि त्याच्याही पेक्षा शांततेत चांगला अभ्यास करा, जेणेकरून भरती आगामी आल्यानंतर आपलं नाव यादीत येईल. नुसतं गुडघ्याला बाशिंग बांधून राहण्यात मजा नाही. कारण की येऊ द्या भरती जाहिरात, कुठं आलं ग्राउंड, आले का हॉल तिकीट, फॉर्म भरायचा, कुठं भरू, किती भरू, 2 भरता येईल का, आता 1च भरता येईल का, साहेब म्हणले 1च भरायचा आहे, मग आता 1 भरायचा का 2 भरायचा, मी रिस्क घेऊन 5 भरले, 10 भरले, याव केलं त्याव केलं, ग्राउंड एका दिवशी आले, एका मागे आले, नागपूरला आलं, मुंबईला आलं, मुंबईला येता नाही आलं, इकडचं ग्राउंड मिस झालं. ह्या सगळ्या गडबडी होतात ना,
ह्या सगळ्या गडबडून एक रामबाण आणि बेस्ट उपाय आत्ताच्या काळामध्ये बाळांनो, चांगला प्रॉपर अभ्यास करा, चांगला व्यवस्थित अभ्यास करा, बेस्ट असा अभ्यास करा, बेस्ट असं ग्राउंड करा. उद्या भरती कधी निघू तयार राहा. सांगा स्वतःला का मी भरती कधी निघू दे, काय भरती कधी निघू दे, जेव्हा निघल तेव्हा मी टॉप मारेल आणि जेव्हा निघल तेव्हा मी ग्राउंड 45+ टाकेन, लेखी 90-95+ टाकेल. अशी तयारी ठेवा. नाहीतर भरती निघायची वाट पाहू हा जाम मार झाला, मोकार राडे भानगडी केले आणि भरती आली याला पडले ग्राउंडला 29 मार्क, लेखीला 39 मार्क, झाला कार्यक्रम. असं होता कामा नाही. म्हणून आपल्या शांततेचं काळात आता व्यवस्थितरित्या काम करा, व्यवस्थितरित्या अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा आगामी होणाऱ्या भरतीच्या काळामध्ये नक्कीच होईल. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे मी सांगितलं की ही बातमी जी आहे ही बातमी आपल्यासाठी कशी बातमी होती, ही दिलासादायक एक बातमी होती, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं हा छोटासा महत्वाचा व्हिडिओ मी बनवलाय. ऍक्च्युली ते पेपरचं कात्रण बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला पाठवलं होतं, परंतु म्हणलं बनवेल आणि वेळ भेटला म्हणून थोडक्यात हा व्हिडिओ बनवलाय. आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट सगळं काही लगेच आपला न्यायालयाचा पण व्हिडिओ मी टाकून देतो तुम्हाला. त्याच्यामुळं नवनवीन माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का मोफत आहे सगळं, ते पण घर बसल्या तुम्हाला सगळ्यात आधी येते तुम्हाला पण माहिती. ठीक आहे, चालते मित्रांनो. ही छोटीशी अपडेट होती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. परत भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. नमस्कार मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची आगामी येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा गुरुकुल सोबत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशी बॅच 50% वापर मित्रांनो. या बॅचला विक्रम बोंद्रे सर आणि यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत आहे मित्रांनो. आणि हे जे तुम्हाला एज्युकेटर दिसतात हे संपूर्ण महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर मित्रांनो, की ज्यांना खूप मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शिकवण्याचा प्रदीर्घ असा अनुभव आहे मित्रांनो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बॅचचे 2 वैशिष्ट्य. एक वैशिष्ट्य म्हणजे का बॅच एवढ्या स्वस्तामध्ये असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस, तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता, कुठल्याच प्रकारची अडचण नाही. कारण की अतिशय महत्त्वपूर्ण असं किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता. तुम्हाला एक टॉपिक कळलं तुम्ही 100 वेळा त्या टॉपिकचं लेक्चर 1 वर्षभरामध्ये पाहू शकता. 500 रुपयामध्ये वर्षभर असणारी एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1 मित्रांनो. 1 वर्ष कालावधी असणार आहे आणि या बॅचला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 8600 60 37 15 8600 60 3715 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि विशेष म्हणजे 500 रुपयात सर्व विषयाची एकच फी मध्ये उपलब्ध आहे. सर्व विषय तुम्हाला या ठिकाणी शिकवणार. ऑनलाईन बॅच प्लस लाईव्ह रेकॉर्ड बॅच. आगामी होणारी पोलीस भरती असेल, राज्य उत्पन्न शुल्क भरती असेल, सरळ सेवा भरती असेल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेच्या भरती असेल, त्या सर्व भरतीसाठी प्रॉपर ठरणार ही बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच 1. त्यासाठी काय करायचं मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोरला जायचे आणि फिबिस्सर गुरुकुल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, जेणेकरून आपल्याला या बॅचचा पूर्णपणे असा लाभ घेता येईल. धन्यवाद. आपण जर राज्य उत्पन्न शुल्कची तयारी करत असाल तर मित्रांनो, राज्य उत्पन्न शुल्कसाठी मार्केटमध्ये असणार एकमेव पुस्तक म्हणजे हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. TCS IBPS पॅटर्ननुसार असणार, ऑनलाईन पॅटर्ननुसार घेण्यात येणार, सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असणार राज्य उत्पन्न शुल्क विभाग भरती, दारूबंदी, पोलीस संपूर्ण मार्गदर्शन, विशेषतः महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 संपूर्ण माहिती समावेश. द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन असणार मित्रांनो. ऑल इन वन. सामान्य असेल, अंकगणित असेल, बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, संपूर्ण मित्रांनो यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, सोबतच आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील TCS IBPS पॅटर्न, डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सर्व प्रश्नांचं स्मार्ट QR कोडचं मोफत मित्रांनो, चक्क मोफत आहे. 800+ स्मार्ट QR कोड आहे मित्रांनो. याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाईज राहत नाही, टॉपिकची विस्तृत महत्त्वाची माहिती, व्हिडिओ लेक्चर, ऑनलाईन टेस्ट, सर्वांसाठी प्रश्न, टॉपिक PYQ प्रश्न. त्याचबरोबर तुम्हाला मोफत मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे संपूर्ण व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, 100+ टॉपिक वाईज व्हिडिओ, 200 टॉपिक वाईज टेस्ट रँक, 100 सराव टेस्ट रँक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि हे पुस्तक खरेदी करण्यासाठी सिद्धेश्वर हडबेसर स्मार्ट बुक सिरीज मधलं अजून एक आलेलं नवीन पुस्तक न्यू वन ॲड म्हणजेच मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं, भारतीय प्रकाशन पुणे. मग वाट कसली बात आहे, लगेच आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि दारूबंदी पोलीस पुस्तक मागवा आणि आपल्याला पुस्तक खरेदी करा आणि लवकरच आपल्या पुस्तकामधून या पुस्तकातून अभ्यास करा. विशेष म्हणजे पुस्तकामध्ये दारूबंदी अधिनियम 1949 सुद्धा या ठिकाणी समावेश त्यांनी केलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असणारे हे पुस्तक तुम्ही आजच खरेदी करू शकता. पुस्तक मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं, भारतीय प्रकाशन पुणे. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. 2 ते 4 दिवसामध्ये आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती सध्या पुस्तकात जरा विद्यार्थ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात असताना पुस्तक जरा शॉर्टमध्ये आहे. लवकरच हे पुस्तक संपूर्ण मार्केटमध्ये आणि आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरून त्यावेळेस तुम्ही ते पुस्तक नक्कीच खरेदी करू शकता. धन्यवाद.